भाऊ, पादुका प्रकरण काय? काय नाही बाप्पाजी, काशीनी लोकांना सांगितलंय की या पादुका मोहिते कुटुंबातल्या 800 वर्षांपूर्वीच्या कोणीतरी सती आईच्या आहेत. हे सत्य नाही आहे. अच्छा, मग सत्य काय बाप्पाजी? हा, जे सत्य आहे ते तुम्ही सांगता लोकांना? सांगता की त्या पादुका तुमच्याच आहेत आणि काशीनी त्या ज्या ठिकाणाहून बाहेर काढल्या तिथं तुम्हीच बाबा कदमला त्या पुरायला सांगितलं होतं. याचा काही पुरावा आहे तुमच्याकडं? आपले बाबा कदम त्या पादुका पुरण्याचं पवित्र कार्य जेव्हा करत होते तेव्हा त्या अतिशय दुर्मिळ प्रसंगाचं आम्ही चित्रीकरण केलंय. आज मी स्वतःला भाग्यलक्ष्मी जाहीर केले ते आपल्याला आवडलं नाही, पण इतके दिवस आपण काय केलं? स्वतःच्या अंगावर शेंदूर फासून देव म्हणत आलात. मीही आपल्या पावलांवर पाऊल ठेवणार आहे. मी पण फासणारे स्वतःच्या अंगावर शेंदूर, कारण या गरीब लोकांना चमत्काराची भाषा लवकर समजते. सुदेश, जे काही झालं त्यामध्ये तुझाही दोष आहे. माझा कशाला? माझाच दोष आहे फक्त. आई, तुम्हाला जे काही सांगत होतीस ना ते मला सगळं पटत होतं, पण मला करणं शक्य नव्हतं. माझ्या प्रामाणिकपणाचा माझ्या सहकार्यांना, माझ्या वरिष्ठांना नेहमीच खूप त्रास व्हायचा. त्यांच्या हातात तर काय कोलीतच मिळालं ना. त्यांनी इतक्या दिवसांचा साचलेला राग माझ्यावर कसा काढला बघायचं तुम्हाला? हा असा. आई आणि बायको ही दोन्ही नाती माझ्या आयुष्यातून कायमची पुसून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या या मिरवणुकीच्या प्रसंगी आपल्या गावचे माननीय बाप्पाजी मला खास आशीर्वाद देण्याकरता आले आहेत. कालच रात्री आई भिलाईनं बाप्पाजींना दृष्टांत दिला की काशीच या गावची भाग्यलक्ष्मी आहे. पादुका पुरताना सती आईने असं म्हटलं होतं की 800 वर्षानंतर या पादुका जेव्हा बाहेर काढल्या जातील तेव्हा त्यावेळच्या भाग्यलक्ष्मीच्या 3 इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. बरोबर आहे ना? चमत्कार, चमत्कार झालाय काशीताई. काशीताई, तुम्ही खरंच भाग्यलक्ष्मी आहात. भाग्यलक्ष्मी काशीताईंच्या काही इच्छा आहेत त्या तेवढं विचारा की. हो हो, हे भाग्यलक्ष्मी, तुमच्या 3 इच्छा सांगून टाका. माझी पहिली इच्छा अशी आहे की आपल्या गावाबाहेरची विहीर जी बाप्पाजींच्या मालकीची आहे ती सगळ्यांकरता खुली करण्यात यावी. पाण्याचं होईल आणि कापूरवाडी मधले आपले जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासाठीही ही विहीर पाणी भरण्याकरता खुली करण्यात यावी. तर उद्याच्या उद्या माझ्या पहिल्या इच्छेप्रमाणे बाप्पाजींची विहीर ही आदिवासी बांधवांसाठी खुली करण्यात येईल. आणि ही इच्छा पूर्ण झाली की भाग्यलक्ष्मी आपली दुसरी इच्छा सांगेल. भाग्यलक्ष्मी काशीताईंचा विजय असो! भाग्यलक्ष्मी काशीताईंचा विजय असो! भाग्यलक्ष्मी काशीताईंचा विजय असो! भाग्यलक्ष्मी काशीताईंचा विजय असो! भाग्यलक्ष्मी काशीताईंचा भाग्यलक्ष्मी काशीताईंचा विजय असो! आजचा हा दिवस आपल्या भिरा गावच्या इतिहासातला अतिशय महत्वाचा दिवस आहे. काल काशीताईंना दृष्टांत झाला आणि आज आपल्याला सती आईच्या पादुका सापडल्या. त्यामुळे सिद्ध झालंय की काशीताईंच्या रूपानं आपल्या भिरा गावाला पुन्हा एकदा भाग्यलक्ष्मी लाभलेली आहे. भाग्यलक्ष्मी काशीताईंचा भाग्यलक्ष्मी